नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाला खुश करण्यासाठी आपण बिस्किटासारखे खुसखुशीत आणि महिनाभर टिकणारे मोदक बनवतोय। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात अगोदर आपण मोदकासाठी लागणारे पीठ मळून घेऊ। त्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 वाटी भरून मैदा घेतला, अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे, 2 चमचे बेसन पीठ घेतला आहे। आता या पिठामध्ये चवीपुरतं पाव चमचाभर मीठ टाकायचं। त्यानंतर तिन्ही पीठ आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपले मोदक छान बिस्किटासारखे खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये आपल्याला कडकडीत 2 चमचे तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये टाकलेले मोहन गरम असल्यामुळे इथे आपल्याला हे तेलाचे मोहन चमच्याने या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। पिठामध्ये मोहन मिक्स झाल्यानंतर थोडंसं तेल थंड होतं, त्यानंतर आपल्याला टाकलेलं मोहन हाताने चोळून या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाल्यानंतर हे पीठ आपल्याला मुठ्ठीमध्ये दाबून बघायचे। जर या पिठाचा छान असा गोळा तयार झाला तर समजून जायचं की टाकलेलं मोहन या पिठामध्ये अगदी बरोबर झालेलं आहे। त्यानंतर आता या पिठामध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी टाकायचं आणि हे पीठ छान घट्ट मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पीठ मळून घेतलं आहे आणि मळलेलं पीठ तुम्ही बघू शकता, छान असं पीठ घट्ट मळून घेतलं आहे। तर मळलेलं पीठ आपल्याला एकजीव करायचे आणि त्यानंतर आता हे पीठ आपल्याला झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर परत मी एक गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये टाकण्यासाठी वाटी भरून खोबरा खीस घेतलेला आहे। आता हा खोबरा खीस आपल्याला मंद आचेवर सतत चमच्याने हलवत 2 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। इथे आपल्याला या खोबरा खीसचा फारसा रंग चेंज करायचा नाही, फक्त हलकासा हा खोबरा खीस भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी खोबरा खीस 2 मिनिटं भाजलेला आहे आणि बघू शकता या खोबरा खीसचा फारसा रंग चेंज झालेला नाही। आता या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आणि भाजलेला खोबरा खीस थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे। त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचे आणि भांड्यामध्ये 7 ते 8 काजू, 7 ते 8 बदाम आणि आपण ज्या वाटीने 1 वाटी खोबरा खीस मोजून घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायची। त्यानंतर यामध्ये 4 ते 5 विलायची टाकून याची छान पावडर तयार करून घ्यायची। तर इथे मी पावडर तयार केली आहे, बघू शकता मस्त आपली काजू बदाम आणि साखरेची पावडर तयार झालेली आहे। आता ही तयार झालेली पावडर आपल्याला थंड झालेल्या खोबरा खीसमध्ये टाकून घ्यायची आहे आणि ही काजू बदाम साखरेची पावडर आपल्याला हातानेच या खोबरा खीसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स करून झाल्यानंतर या सारणामध्ये आपल्याला 15 ते 20 किसमिस टाकून घ्यायचे आणि सारणामध्ये मिक्स करून घ्यायचे। तर इथे आपलं मोदक बनवण्यासाठी आता सारण तयार झाले। आता तयार झालेलं सारण थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर आपल्या पिठाला ठेवून सुद्धा 10 मिनिटं झाली आहे। 10 मिनिटांमध्ये बघू शकता पीठ छान मुरलेलं आहे। मुरलेलं पीठ परत एकदा आपल्याला हाताने 1 मिनिट मळून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपल्याला मळलेल्या पिठाचे समान 2 भाग करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पिठाचा गोळा आपल्या हातावर सॉफ्ट करायचा आणि दोन्ही हाताच्या मध्ये दाबून हा पिठाचा गोळा चपटा करून घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताने हा पिठाचा गोळा या पद्धतीने दाबून घ्यायचा आहे। त्यानंतर जो दुसरा पिठाचा गोळा आहे तो आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला पोळपाट बेलन घ्यायचं, पोळपाटावरती थोडासा सुका मैदा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पिठाची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल की पीठ व्यवस्थित मळून घेतल्यामुळे आपली पोळी सुद्धा खूप छान लाटल्या जात आहे। तर इथे आपल्याला ही पोळी खूप पातळ नाही लाटायची किंवा जाड सुद्धा ठेवायची नाही, मध्यम पोळी लाटून घ्यायची आहे। तर या ठिकाणी पोळी लाटून झाली आहे आणि लाटल्यानंतर बघू शकता खूप मस्त पोळी लाटून झाली आणि खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही अशी मीडियम थिकनेसची पोळी लाटून झाली आहे। त्यानंतर आता ही पोळी कट करण्यासाठी इथे मी एक लहान आकाराचा ग्लास घेतलाय आणि ग्लासच्या मदतीने आता मी ही पोळी कट करून घेणार आहे। इथे मी ग्लासचा वापर केलाय, तुम्ही ही पोळी कट करण्यासाठी एखाद्या छोट्या वाटीचा किंवा झाकणाचा सुद्धा वापर करू शकता।
अशी पोळी कट करून घेतल्यामुळे आपले मोदक आहेत ते एकसारखे तयार होतात। तर आता सर्व पोळी ग्लासने कट करून घेतली। आता साईडचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त गोल गरगरीत मोदक बनवण्यासाठी आपल्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार झाल्या आहेत। तर आता ह्या तयार झालेल्या पुऱ्या आपण बाजूला ठेवून देऊ आणि या पुरीपासून मोदक कसा बनवायचा आहे ते बघूया। तर इथे मी एक पुरी घेतली। आता घेतलेली पुरी आपल्याला हाताने अशी दाबून घ्यायची, म्हणजे या पुरीचं जे काठ आहे ते आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचे आणि लाटलेल्या पुरीचा असा छान खोलगट भाग तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला या पुरीच्या काठाला थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे तळताना मोदक तेलामध्ये फुटणार नाही आणि मोदकातून सारण बाहेर निघणार नाही। पाणी लावल्यानंतर आता आपल्याला या पुरीला अगोदर कळ्या पाडून घ्यायच्या आहे। तर बघू शकता दोन्ही बोटाने अशा खालून वरतीपर्यंत अशी छान कळी पाडून घ्यायची आहे। सारण भरण्या अगोदरच आपल्याला अशा या पारीला कळ्या पाडून घ्यायच्या आहे, म्हणजे मोदक बनवायला खूप सोपं जातं। तर बघू शकता इथे आपली कळीदार मोदकाची वाटी तयार झाली आहे। तर आता या वाटीमध्ये आपल्याला तयार केलेलं सारण भरायचं आहे। तर या मोदकाच्या कळीदार वाटीमध्ये बसेल तेवढं आपल्याला सारण भरपूर टाकून घ्यायचे आणि टाकल्यानंतर हे सारण चमच्याने आणि हाताने व्यवस्थित आतमध्ये दाबून घ्यायचं आहे, म्हणजे हे सारण बाहेर निघणार नाही। आणि त्यानंतर आपल्याला हलक्या हाताने या मोदकाच्या कळ्या आहेत त्या अशा एकत्र आणायच्या आहेत। हलक्या हाताने आणायच्या आहेत, प्रेशर देऊन आणायच्या नाही, नाहीतर आपल्या मोदकाच्या कळ्या आहेत त्या दबल्या जाईल आणि मोदक व्यवस्थित तयार होणार नाही। त्यामुळे आपल्याला एकदम हलक्या हाताने ह्या कळ्या अशा वरती आणून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता मी जसा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा मोदक तयार करायचा आहे। तर बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आपला कळीदार असा मोदक तयार झाला आहे। तर आता हा तयार झालेला मोदक मी बाजूला ठेवते आणि तुम्हाला परत एक मोदक तयार करून दाखवते। तर सेम पद्धतीने कट केलेली पारी घ्यायची आणि पारीचे काठ आपल्याला हाताने दाबून असे थोडेसे पातळ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या पारीला आपल्याला पाण्याचा हलकासा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल की दोन्ही बोटाच्या सहाय्याने आपल्याला या पारीला अशा छान कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही बघू शकाल की या मोदकाच्या पारीला खूप छान अशा कळ्या पडतात। तर सर्व कळ्या व्यवस्थित बनवून झाल्यानंतर आपल्याला या कळीदार मोदकामध्ये आपलं तयार केलेलं भरपूर असं सारण टाकून घ्यायचंय आणि या मोदकामध्ये टाकलेलं सारण आपल्याला चमच्याने आणि हाताने व्यवस्थित आतमध्ये दाबून घ्यायचे आणि त्यानंतर तयार केलेल्या मोदकाच्या कळ्या आपल्याला हलक्या हाताने एकत्र आणायच्या। एकत्र आणत असताना जर मोदकाचं सारण बाहेर निघत असेल तर ते आपल्याला बोटाने आतमध्ये प्रेस करायचे आणि व्यवस्थित अशा कळ्या आपल्याला एकत्र जोडून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपला दुसरा सुद्धा अगदी मस्त कळीदार मोदक या ठिकाणी तयार झालाय। तर सेम पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा मोदक असेच तयार करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी सर्व मोदक तयार करून घेतले। तुम्ही बघू शकता खूप मस्त असे कळीदार मोदक तयार झाले। आता तयार केलेले मोदक आपण तेलामध्ये तळून घेऊ। तर मोदक तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि मोदक तळण्यासाठी आपल्याला फार कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही, मध्यम तेल गरम करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला या कढईमध्ये आपले मोदक सोडायचे आहे। मोदक कढईमध्ये सोडल्यानंतर आपल्याला हे मोदक असे सतत झाऱ्याने एकसारखे हलवत राहायचं आहे, म्हणजे आपले मोदक एकसारखे तळले जातील आणि हे मोदक आपल्याला मध्यम आचेवरतीच खमंग खुसखुशीत तर अगदी थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकाल मोदकांना छान असा ब्राऊन रंग आलेला आहे आणि मोदक बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत तळून झालेले आहे आणि मोदक तळत असताना एकही मोदक अजिबात तेलामध्ये फुटलेले नाही। एकदम मस्त असे आपले मोदक तळून झाले आहे।
तर सेम पद्धतीने या ठिकाणी सर्व मोदक तळून घेतलेत आणि तळलेले मोदक बघू शकता खूप मस्त तळून झाले। मोदकांना कळ्या खूप सुंदर पडलेल्या आहे आणि एकदम मस्त बिस्किटासारखे खुसखुशीत या ठिकाणी आपले हे मोदक तयार झाले। मोदक चवीला फार छान लागतात आणि विशेष म्हणजे हे मोदक 1 महिनाभर आरामात टिकतात। तर येणाऱ्या गणेश चतुर्थीला माझ्या पद्धतीने असे मोदक नक्की करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।